जीवनाला जीवनाचा आधार जर हरवलं तर तुम्ही सिद्ध करू शकत नाही मी कोण आहे. हॅलो, आधार जर हरवलं तर जीवनात तुम्ही कोण आहात हे सिद्ध करू शकत नाहीत. एक कागद तुकडा, तो तुकडा तुम्हाला सिद्ध करणारा ठरतोय आजच्या काळामध्ये. याचा अर्थ एक तुकडा जर तुम्हाला तुम्ही आहात याचं प्रमाण देतो आहे. याचा अर्थ जीवनामध्ये निराधार राहणं बरं नव्हे. म्हणून जीवनामध्ये साधार आधार असणं गरजेचं आहे. आणि तो आधार मोकार नसावा, आधार कमजोर नसावा, आधार अज्ञानी नसावा, आधार बेभरवशाचा नसावा, आधार चंचल नसावा, आधार मजबूत असावा, आधार सधन असावा, आधार सज्ञान असावा, आधार सबल असावा, आधार धीर असावा, आधार गंभीर असावा, आधार आपल्या जीवनाला समर्पित करून आपल्यावरती आधारित झालेल्यांना आधार देणारा या जगामध्ये ज्याला भेटला त्याच्या जीवनामध्ये तो सर्वस्वाला प्राप्त होतो. म्हणून शोधा शोधा शोधलं पाहिजे, जीवनभर शोधलं पाहिजे. भागाभागी करू नका. आहे त्याच्यात खुश राहू नका, आहे त्याच्यात खुश राहू नका. बापाच्या प्रॉपर्टीवरती श्रीमंत झालेला पोरगा एक दिवस गरीब होत असतो. म्हणून जीवनामध्ये बापाच्या प्रॉपर्टी पेक्षा प्लस मध्ये अलग मी वेगळ्या पद्धतीने एक नाविन्यपूर्ण उत्साहपूर्ण जर मोठा बनत असेल तर हे माझं वैयक्तिक अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व मला कमवायला देवानं कर्म नावाचं शस्त्र हातामध्ये दिलेलं आहे आणि ते मी चूज करायचंय. हे ना, कर्मामध्ये मी स्वतः स्वतंत्र आहे. आणि म्हणून मी जीवनामध्ये कर्म करत असताना आधार या गोष्टीला ध्यानात ठेवून माझ्या जीवनाचं टार्गेट, माझ्या जीवनाचा उद्देश ध्यानात ठेवून घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकावा. कारण घराचा उंबरा तुमच्या जीवनाला सगळे मार्ग दाखवणार आहे. या जगातले जेवढे स्टेशन्स आहेत, जेवढे जंक्शन्स आहेत, जेवढे स्टँड्स आहेत, जेवढे गाव आहेत, जेवढे राज्य आहे, जेवढे देश आहे, त्या ठिकाणी पोहोचणारा रस्ता तुमच्या घराचा उंबरा सुरुवात करतोय. बरोबर ना? तुमच्या घराच्या उंबऱ्यापासून प्रत्येक ठिकाणचा रस्ता तय होऊ शकतो आहे. म्हणून तुम्ही उंबऱ्याच्या आतमध्ये आहे तोवर महफूज हो, लेकिन दहलीज को लागने के बाद आपकी नजर के सामने आपका टारगेट अगर नहीं होगा तो पिसाळ्याला कुत्र्यासारखं भरमण करावं लागतं. त्याला कुठं जायचं असतंय? पिसाळ्या कुत्र्याला कुठं जायचं असतंय? पण गप्प बसतंय, एका जागेवर थांबतंय, म्हणजे बात नाही, एक क्षणभर बसत नाही, फिरतंय. त्याला विचारलं कहा जाना है, बोले पता नाही. इतकी पळापळी म्हणले बसवत नाही. म्हणून जीवनामध्ये संगोपन करावं लागेल. तुमच्या कर्माला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला संगोपित करावं लागेल. तुमच्या हातामध्ये जर रिव्हॉल्वरची गोळी दिली, पिस्तुलाची गोळी दिली, बर का, रिव्हॉल्वरची गोळी दिली आणि म्हटलं या पिवळ्या पटक्याल्या वाल्या म्हाताऱ्याला हाणत फेकून, ते हाणली सुद्धा तरी सुद्धा म्हातारा मेलं नाही. आणि मग मॅसेज आणला, म्हणले गोळी लागल्यावर सुद्धा म्हातारा मेलं नाही, म्हातारीच व्हेरी डेंजर. म्हणजे कसं काय मेलं नसत, कसं काय मेलं नसत? मात्र मारायला पाहिजे होतं. रिव्हॉल्वरची गोळी लागल्याच्या नंतर मारायला पाहिजे होतं, मारायला पाहिजे होतं. सगळे मीडियावाले इथं बघायला आले. म्हणजे म्हातारा मेलं नाही, हाऊ दिस पॉसिबल, कैसे ये नहीं मरा? म्हणजे नाही मरा, म्हणजे गोळी फेकून मारली, म्हणजे गोळी मारली पण मेला नाही. म्हणजे कशी मारली? म्हणजे घेतली ना अशी मारली, हाताने घेतली ना अशी मारली. है ना? गोळी तर लागली का नाही बाबा? गोळी लागली, पण जशा संगोपित पद्धतीने, जशा पद्धतीनं लागायला पाहिजे तशी मारू शकले नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे साधन हवंय. त्या गोळीला रिव्हॉल्वर मध्ये ऍड करा आणि नंतर मग ट्रिगर दाबा आणि मग निशाणा साधा. एक क्षण सुद्धा लागत नाहीये.
एक क्षण सुद्धा लागत नाही, समोरचा गाय जाग्यावरच शांत होऊन जातोय. याचा अर्थ गोळीमध्ये समोरच्याला समाप्त करण्याची ताकद आहे, पण कुठून निघते याला किंमत आहे. विठ्ठल जीवनामध्ये संगोपित करा, शृंगारित करा, त्याला व्यवस्थित असं एक दिशा द्या, एक दिशा द्या, है ना. पसरलेला सैनिक, हॅलो, पसरलेला सैनिक कधी विजयी होणार नाही. त्याच्यासाठी एक दिशा द्यावी लागेल, बांधणी करावी लागेल, रणनीतीची आखणी करावी लागेल. तेव्हा जीवनामध्ये 3,000च्या विरोधात 520,000च्या विरोधामध्ये सुद्धा यशस्वीरित्या 6 महिने युद्ध करू शकतात. रामसईदचा किल्ला ज्यांनी अबाधित ठेवला असा रामाजी पांगरे या पठ्यानं 6 महिने किल्ला जिवंत ठेवला 500 मावळ्याच्या बळावर. त्याचं कारण बांधणी मस्त व्यवस्थित करतात त्याला आली, म्हणून 20,000ची फौज धूळखाट पळून जाते, पण विजय श्री मात्र हातात येत नाही. त्याचं एकच कारण आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शृंगारित करा, संगोपित करा, आखणी करा, मापणी करा, बांधणी करा आणि मग सुरुवात करा, हे ना, मग सुरुवात करा. हे ज्याला जमलं तो आपल्या जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. अन्यथा महाराज, शेतात तुमच्याच पाणी मुरण, शेताच्या बाहेर पाणी जाणार नाही. पण शेतकरी म्हणला शेतातच पाणी आहे, पण जर त्याला दारे धरता येत नसतील तर तो अख्खं पाणी शेतातच घालील, पण पिकाला पाणी जाणार नाही. त्याला घळ पडणे, दार फुटणे, है ना, वगळून जाणे, या पद्धतीची नावं भेटतील. अर्थात दारे धरणाऱ्याला जर वसारीमध्ये पाण्याचा प्रवाह व्यवस्थित देता नाही आला, आलेली अडसर, आलेलं सोंदण, आलेलं फुरसर काढता नाही आलं आणि व्यवस्थित पाणी बांधता नाही आलं तर शेतामध्ये वसारी फिरू शकत नाही दिवसभरामध्ये. तर जीवनाचा पसारा जर तुम्हाला व्यवस्थित नाही बांधता आला तर तुम्हाला सांगतो, गुड्डी 4 महिन्यात माघारी येते, गुड्डी 4 महिन्यात माघारी येते, सून 6 महिन्यात वाईल निघती आणि सासरा म्हातारपणाला पळून जातो. ही परिस्थिती अनेकदा या जगामध्ये आम्ही बघतो आहोत. त्याचं कारण एकच आहे, तुम्हाला बांधणी करता नाही आली. घरात त्याच राहायचं आहे, पण घरोबा विसरून राहत असतात तर घरात कशाला राहता. घरात घरोबा नसेल तर घरात कशाला राहता. नात्यामध्ये फार जवळीक आहे, रक्तामध्ये फार जवळीक आहे, पण मनामध्ये फार दुरावा आहे. काय चाटायचं त्या नात्याला, काय चाटायचं त्या नात्याला. म्हणून जीवनामध्ये बांधणी करता आली पाहिजे, है ना. बांधल्या तळ्याचा फुटला शिपाट, बांधल्या तळ्या फुटला शिपाट. काय झालं वाजा. बांधल्या तळ्याचा फुटला शिपाट, बांधल्या तळ्याचा फुटला शिपाट, बांधल्या तळ्याचा फुटला शिपाट, बांधल्या तळ्याचा बांधल्या पेंडीचा सुटला
भरल्या तळ्याचा फुटलासी पाट. तलाव काय करतय? पसरलेल्या पाण्याला, विखुरलेल्या पाण्याला बांधण्याचं काम जे करत त्याला बांध म्हणतात, त्याला तलाव म्हणतात. सुटलेली पिंडी राहत नाही, तिला विखुरल्याच्या नंतर तिला गोळा करता येत नाही. तुमच्या जनावराचा आधार आहे, जीवन आधार तुमच्या जनावराचा तो, पण जर विखुरला तर महाराज जनावर कशी होतील. म्हणून पिंडीचा आळा सुटता कामा नये. तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये तुम्ही कोपऱ्यात ठेवता त्याला लक्ष्मी म्हणता. काय असतं ते? कुठ काय? फडा है ना, फडा, झाडू, केरसुनी म्हणतात ना, फडा आहे. त्या फड्याला जर आळा नसेल तर फडा नाहीये, मग त्याची फडा होणार आहे. फड्याचा आळा सुटला की फड्याचा फडा होतो. म्हणून प्रत्येक फड्याच्या पन्हाळीची जिम्मेदारी आहे आळ्यात राहणं. ज्याला जमलं त्याला लक्ष्मी म्हटलं गेलं, पण आळ्यातून सुटलं की त्याला कचरा किंमत आहे, उकांड्यावर फेकून दिलं जातं. त्याला कोणी पूजत नाही ना, त्याच्या कोणी पाया पडत नाही. म्हणून जीवनाचे सूत्र, जीवनाचा पूर्ण निकष आणि जीवनाचे संकल्प बांधा. टार्गेट ठरवा, उद्देश ठरवा. जीवनामध्ये आपल्याला प्रवास करायचा तर मार्ग ठरवा. कशाने करायचे ते अगोदर ठरवा. कशासाठी करायचंय ते ठरवा. कुणी करायचंय तो ठरवा. काहून करायचंय ते ठरवा. कधी करायचंय ठरवा. किती वेळ करायचंय ठरवा. बगैर प्लॅनिंगचं जीवनामध्ये जर जगत असतात तर तुम्ही कुणीही असा जीवनामध्ये पसरतान. दुर्योधन सुद्धा इथेच फेल झाला. दुर्योधनाने अखणी मोजणी बांधणी अमक तमक राजकारणातला सिंह, पण महाराज धूळ खात मरण पावला. त्याचं कारण आहे तुम्ही जे काम करण्याची इच्छा करता त्या कामाला अंजाम देण्यासाठी ज्यांची मदत घेताय तो तुमचा आधार चुकला. संख्येनं 56 कोटी यादव नारायणी सेना. संख्येच्या दृष्टीनं दुर्योधनाकडे 56 कोटी यादव सेना नारायणी सेना होती. किती कोटी? 56 कोटी यादवांची नारायणी सेना होती. एवढी मोठी सेना क्वांटिटीच्या दृष्टीने होती. अर्जुनाकडे पांडवाकडे मात्र ओनली पर्सन एक, मात्र एक, तो भी निहत्ता आहे. पण निहत्य आधारानं पांडवांना जीवनाचा आधार दिला. पण संख्येच्या दृष्टीने लाखो कोट्यावधीची संख्या ज्याच्याकडे आहे असा दुर्योधन दिवस मावळायच्या टायमाला इवळत होता, तळमळत होता, हळहळत होता, रडत होता. माझे 100 भाऊ मेले. द्रोणाचार्य, कृपाचार्य गेले, भीष्माचार्य शय्यावरती पडले. माझा आंधळाचा, माझा बाप आंधळा, माझी महिनी पट्टी बांधून घेतलेली, माझ्याकडे कोणी येईल की नाही. मी जीवनभर त्यांना समाप्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला समाप्त केलं. हे भगवान, हे देवा, माझ्या जीवनात काय कुठं कमी पडलो, माझं कुठं चुकलं. त्याचं एकच चुकलं, त्यांनी आधार गलत माणसाचा घेतला. विठ्ठल